आणि यानंतर आपण जाऊयात ज्या भागातून हिंसाचाराला सुरुवात झाली त्या चिटणीस पार्क चौकामध्ये। तिथून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रजत, काल इथेच पहिली ठिणगी पडली, सध्या काय वातावरण आहे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच पहिली ठिणगी जी आहे ती याच चिटणीस पार्क चौकावरून पडली होती आणि मोठ्या प्रमाणावर काल या ठिकाणी घोषणाबाजी झाली आणि त्याच्यानंतर इथे जमलेला जमाव जो आहे तो दगडफेक करत वेगवेगळ्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये गेलेला होता। सध्या या ठिकाणी मोठा आणि तगडा पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की नागपूर पोलिसांच्या जवानांसह SRPFचे जवानसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये हा जो स्थानिक पोलीस स्टेशन आहे या भागामध्ये आणि नागपूरचे इतर संवेदनशील जे 10 असे एकूण 11 पोलीस स्टेशन आहे त्या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। जरी पोलिसांकडून लोकांना एकदम बाहेर येण्यासाठी मज्जाव केला जात नसला तरी जे लोक बाहेर निघत आहे त्यांना विचारलं जात आहे की ते कुठे जात आहे, कोणत्या कामाने बाहेर पडले आहे आणि ज्यांच्यावर पोलिसांना थोडासाही संशय आहे त्यांना लगेच तडकाफडकी घरी जाण्यास सांगण्यात येत आहे। त्यामुळे परिस्थिती पुन्हा चिघळणार नाही याची काळजी जी आहे ती पोलीस घेत आहे। अशा पद्धतीने पोलीस वाहन जे आहेत सातत्याने अनाउन्समेंट करत फिरत आहे आणि लोकांना आपल्या घरी थांबण्यास सांगितलं जात आहे। फक्त अत्यावश्यक कामासाठी जे लोक बाहेर निघत आहेत त्यांची विचारपूस या चिटणीस पार्क चौकावर केली जात आहे आणि सातत्याने पोलीस ही काळजी घेत आहे की लोक घराबाहेर पडणार नाही, 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होणार नाही आणि ज्यांच्यावर थोडाही संशय पोलिसांना वाटतंय त्यांना लगेचच पोलीस विचारपूस करतायत आणि तडकाफडकी त्यांना घरी जाण्यास सांगितलं जात आहे। त्यामुळे पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे की काल जी परिस्थिती उद्भवलेली होती ती परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही। सध्या एक तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो महाल परिसरामध्ये, शिवाजी चौकावर, चिटणीस पार्क चौकावर, भालदारपुरा वस्तीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, हंसापुरी परिसरामध्ये आणि सोबतच चिटणीस पार्कवरून बळकस चौकाकडे जो रस्ता जातो या संपूर्ण भागामध्ये एक तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, मात्र वातावरणात तणाव जो आहे तो कायम आहे। बरोबर आहे, सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि अपेक्षा हीच आहे की या प्रयत्नांना यश येईल आणि काल जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती होणार नाही। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।